महाविकास आघाड़ी में सब कुछ ठीक नहीं है। इसका उदाहरण आज शिरडी में देखने को मिला। यहां अपने जन्मदिन पर साईं बाबा के दर्शन के लिए पहुंचे ठाकरे गुट विधायक भास्कर जाधव ने कांग्रेस पर पलटवार किया। कांग्रेस विधानसभा चुनाव में ठाकरे गुट की सीटों पर अपना दावा करने जा रही हैं, जिसके जवाब में जाधव ने कांग्रेस को आड़े हाथों लिया। वहीं उन्होंने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर भी निशाना साधा। काँग्रेस असं काही करेल आणि काँग्रेसने असं काही करू नये, याचं कारण असं आहे की शेवटी परवांच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नव्हता। एक खासदार होता चंद्रपूरचा, ते दुर्दैवानं मृत्यू झाला होता त्यांचा, ते स्वर्गवासी झाले होते। म्हणजे एकही खासदार नव्हता। केवळ आणि केवळ आम्ही तिघे एकत्र आलो आणि विशेष करून उद्धव साहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली, म्हणून काँग्रेसचे एवढे खासदार निवडून आलेले आहेत। याचं भान हे काँग्रेसला नक्की आहे। आनंदाच्या भरात काही ते बोलून चुकले असतील, निवडणुकीच्या पूर्वी आपला एकही खासदार नाही ते विसरले असतील आनंदाच्या भरात कदाचित, परंतु प्रत्यक्ष चर्चेला जेव्हा बसतील तेव्हा त्यांना त्याचं भान येईल। आणि म्हणून 2019 साली सुद्धा काँग्रेस पक्ष हा 3 नंबरला होता, पक्षाच्या सरासरीमध्ये 4 नंबरला होता आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये तो 3 नंबरला होता आणि राज्यामध्ये 4 नंबरचा पक्ष होता। याचं भान काही लोकांना नसलं तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आहे। मी निवडून येईन का? तुम्हाला काय वाटतं की हे सगळे मोठमोठे कोण जे चंगू मंगू मोठमोठे डरकाळे फोडणारे 1.5 फुटे 1.5 शाणे हे मला आव्हान देतात म्हणून मी निवडून येईन, काळजी करू नका। म्हणूनच सांगितलं की महाराष्ट्राची जी उच्च संस्कृती होती, उच्च परंपरा होती, एक वैचारिक बैठक होती, ही बैठक देवेंद्र फडणवीसांनी विस्कटलेली आहे, मोडीत काढलेली आहे। तुम्ही लक्षात घ्या, पूर्वीचं राजकारण बघा आणि आत्ताचं राजकारण बघा। शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, त्याबद्दल लोकांनी लोकसभेमध्ये त्यांना धडा शिकवला आणि त्यांचे खासदार सगळ्यात कमी निवडून आणले, पण त्यातून ते काही धडा शिकलेले नाहीत। परवांच्या झालेल्या विधानसभे परिषदेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषद त्यांनी आमदार 20 फोडले, हे घमेंडीनं सांगितलं। म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना इशारा देऊन सुद्धा त्यांची घमेंड आणि अहंकार कमी झालेला नाही। आणि वरती काय सांगायचं की उद्धव साहेबांना इथं अमित शहानी येऊन सांगायचं, देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगायचं की उद्धव साहेब ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत। देवेंद्र फडणवीसांनी काय सांगायचं की विरोधकांना रस्त्यावर ठोकून काढा। अरे तुम्ही देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री आहात, तुम्ही लोकांच्या जीविताचं रक्षण करायचं आहे, तुम्ही लोकांच्या मालमत्तेचं रक्षण करायचं आहे, तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम, शांतता राखण्याचं तुम्ही काम करायचं आहे। त्याच्याऐवजी दोन्ही गृहमंत्री असे बोलतात आणि म्हणून मला या निमित्तानं त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सातत्यानं आम्हाला मुस्लिम लोकांनी मतदान केलं म्हणून आम्हाला हिणवता। परवाच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये MIMची मतं कोणी घेतली? MIM सारखा तर जातीवादी पक्ष दुसरा कुठला नाही ना। MIMची मतं भाजपाने घेतली, समाजवादी पक्षाची मतं भाजपाने घेतली। नवाब मलिक ज्यांना बॉम्ब स्फोटातले आरोपी म्हणत होते त्यांचं मत कुणी घेतलं? त्यांचं मत हे युतीनं घेतलं, म्हणजेच भाजपानं, अजित पवार गटानं आणि एकनाथ शिंदेनं घेतलं। स्वतः मात्र अशा पद्धतीचे उद्योग करायचे, स्वतःचं तोंड काळं करायचं आणि उठसूट उद्धव साहेबांच्यावर आरोप करायचे, हे आता महाराष्ट्रानं सहन करू नये। ह्या कालच्या भाषणाचा उद्धव साहेबांचा संदेश होता।